नमस्कार. फिनिक्स फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे पालकांसाठी. कुटुंबातील संवाद हरवत चाललाय. पालक हो, 21वे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखलं जातं. यामध्येच युग घातलेली विभक्त कुटुंब पद्धती, त्याचबरोबर जागतिक स्पर्धा, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालल्याचं दिसून येतं. अलीकडेच मी वर्तमानपत्रामध्ये 2 बातम्या वाचल्या आणि माझं मन थक्क झालं. पहिली घटना होती इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची. त्या विद्यार्थ्याला कदाचित इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, परंतु पालकांच्या आग्रहास्तव त्या विद्यार्थ्याला दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि मग त्यानं इंजिनिअरिंगमध्ये आपली इच्छा नसताना सुद्धा इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत होता, परंतु त्याला ते जमले नाही आणि अशामध्ये कदाचित त्याच्यामध्ये वैफल्य वाढत गेलं असेल आणि त्यानं आत्महत्या केली. दुसरी बातमी अशी होती की सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये इयत्ता 10वी मध्ये 92% मार्क्स मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थिनीची. या विद्यार्थिनीनं पुढील शिक्षणासाठी तयारी चालू केली आणि इयत्ता 12वी मध्ये नीट परीक्षेच्या सराव परीक्षेमध्ये तिला मार्क्स कमी पडले, म्हणून तिच्या वडिलांनी तिला विचारलं की तुला परीक्षेमध्ये मार्क्स का कमी पडले. याला प्रत्युत्तर म्हणून त्या विद्यार्थिनीनं वडिलांना प्रश्न केला की पप्पा, तुम्ही सुद्धा कमी मार्क्स मिळवलेले आहेत, तुम्ही कुठे कलेक्टर झाला. एवढ्याच गोष्टीचा तिच्या वडिलांना राग आला आणि त्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. यावरील दोन्ही घटना ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर याला नेमकं जबाबदार कोण, हा प्रश्न मात्र सर्वांनाच विचार करायला लावणार आहे. यामधून हे स्पष्ट होतं की खरंच कुटुंबातील सुसंवाद कमी होत चाललेला आहे आणि याच्यामुळेच हे सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. पालक हो, मी तुम्हाला आता चांगले सुसंवाद असलेली एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे डी गुकेश याची. डी गुकेश याने बुद्धिबळच्या स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावरती यश संपादन करून तो सर्वोच्च स्थानी जाऊन बसला. आता हे त्याला शक्य कशामुळे झालं असेल बरे, तर त्याच्या घरातील मोकळीक, त्याला कोणताही दबाव नाही, त्याच्या कलागुणांना दिलेली संधी, असं हे सगळं छान वातावरण असल्या कारणामुळं त्याला ते शक्य झालं. आणि म्हणून मग मला या ठिकाणी म्हणायचं आहे की जर पालकांमध्ये, कुटुंबांमध्ये जर चांगला सुसंवाद घडत असेल तर कोणतीही व्यक्ती, कोणताही विद्यार्थी अगदी टॉप लेवलला जाऊन पोहोचू शकतो. यासाठी पालकांनी घरातल्या घरात आपला सुसंवाद चांगलं करणं गरजेचं आहे. अगदीच जर आपल्याला या गोष्टी कशा पद्धतीनं करायच्या, सुसंवाद कसे तयार करायचे, सुसंवाद नेमके कसे असायला पाहिजे याच्याबद्दल जर आपल्याला समजत नसेल किंवा काही लक्षात येत नसेल, तर अगदीच चांगल्या समुपदेशकाची जर आपण भेट घेतली तर नक्कीच त्यांच्याकडून सुद्धा तुमच्या मुलांना किंवा कुटुंबामध्ये कशा पद्धतीचा सुसंवाद असायला पाहिजे याची चांगली माहिती त्यांच्याकडून मिळू शकते. आणि मग बघा, तुमच्या मुलामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा बदल आपल्याला घडताना दिसून येईल. जशी एखादी कळी उमलते त्याप्रमाणे त्या मुलाचं आयुष्य उमलत जाईल याबद्दल मला खात्री आहे. मित्र हो, घर कसं असावं याबद्दल मला एक कविता आठवते. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्याचबरोबर घर कसं आनंदी असावं. घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे. किती सुंदर कविता आहे. अशाच कविता आम्हाला लहानपणी ऐकायला मिळाल्या आणि त्याचबरोबर अशा पद्धतीची घरं सुद्धा पूर्वीच्या काळात
दिसून येत होती. पण अलीकडच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये अशी कुटुंब आता आपल्याला खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. तर मला पालकांना सांगायचे हे आहे की पालकांनी आपल्या मुलाशी जर सुसंवाद साधला, त्याच्या कलागुणांना वाव दिला, त्याच्याशी जर चांगल्या पद्धतीचं आपण वागणं ठेवलं, त्याच्याशी चांगलं आपण बोलायला लागलो, तर नक्कीच तो विद्यार्थी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या लेवलला जाऊ शकतो. मला या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करायची आहे की जो डी गुकेश नावाचा जो बुद्धिबळ क्षेत्रामध्ये जो जागतिक स्तरावरती जाऊन पोहोचला, त्याला सुद्धा कदाचित डॉक्टर इंजिनियर होता आलं असतं, परंतु त्याच्या पालकांनी त्याला ओळखलं, त्याच्यातल्या कलागुणांना ओळखलं आणि त्याला ती संधी दिली आणि तो जागतिक स्तरावरती यशस्वी ठरला. मला यामध्ये सांगायचं आहे की पालकांची भूमिका किती महत्वाची असते ते या उदाहरणामधून अधोरेखित होतं. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की पालक हो, आपल्या मुलाला एक चांगली संधी निर्माण करून देणं, त्याच्याशी एक चांगलं वातावरण निर्माण करून देणं, त्याच्यावरती कोणताही दबाव न टाकता त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे त्याला ओळखण्याची संधी देणं, हे खरं तर चांगल्या कुटुंबातील एक उदाहरण आहे. एक चांगल्या कुटुंबातील सुसंवादाचं एक उदाहरण आहे. कधी कधी पालक आपल्याला आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या इच्छा मुलांवरती लादल्या जातात आणि कदाचित यामुळेच की काय अशी मुलं आपल्याला बळी पडताना दिसून येतात. कुटुंबातील सुसंवाद हरवत चालला आहे, परंतु एक चांगला संवाद जर पालकांनी आणि कुटुंबामध्ये जर घडवला तर नक्कीच एक चांगलं कुटुंब या ठिकाणी घडू शकतं. त्या कुटुंबामधून बाहेर पडणारा जो विद्यार्थी आहे तो आकाशाला गवसणी घालू शकतो. तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीनं आपल्या मुलाला ओळखा आणि त्याला संधी द्या. धन्यवाद.